झोपलं काय हे? अयो अय रावले, अरे उठ. ते दूध घालून आलो डेअरीला. मावशी बोंबला लागली, हिशोब द्यावा लागेल ते. चल बरं हिशोब करायचा, उठ. गण्या, हा हिशोब करू र. हा. तर मला एक गोष्ट कळना, त्या राणीने एवढे विश्वासाने आशाला सांगितलं, मग आशाचा फायदा काय घेते? अरे आमच्या भुतकाळाशी तिचा काय संबंध आहे? अरे सरळ सरळ आहे बाबा. हे बघ, राणी जर तुझ्या आयुष्यातून बाजूला झाली तर लाईन कोणाची क्लिअर होणार आहे? आशाची. त्याच्यामुळे ती राणीला ब्लॅकमेल करायला लागली रे. राणी एकदा बाजूला झाली की तू तिच्या गळ्यात पडशील. कळतंय का तुला? अरे गण्या, काय मी काय येडा आहे का? ती राणी माझ्या काळजात आहे, काळजात. तिच्या शेजारी पण त्या आशाला उभा करणार नाही मी. आईला त्या आशाच्या ते दुधाचा राहू दे, आशाचा हिशोब क्लिअर करतो. अय थांब आहे बाबा, खाली बस, नीट बस. एवढा उतावळापणा चांगला नसतो. तावा तावात जाशील, त्या आशाला काहीतरी बोलशील, भांडशील तिच्यासोबत. ती बाई गप्प बसणार आहे होय? जाईल सरळ सरळ अण्णाला नाही तर संत्याला काहीतरी बोलून बसेल. मग बसा बोंबलत. अरे गण्या, मग मी काय करू? ती राणी घाबरून झोरायला आले तिकडं, आणि तो सांगत्या हाडावर पडून बोंबलतो सारखा. त्याला इथं माझ्या अंगातल्या आग मला शांतच बसू दे ना गण्या. सांग की काय करू मग? माझ्या डोक्यात एक आयडिया. कसल्या आयडिया? हे बघ, आशा त्या राणीला तर काही भेटत नाही, कारण तिला माहिती राणी घाबरलेली. हा, आणि आपण जर डायरेक्ट जाऊन भिडलो ना तरी ती आपल्याला बोलणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करतो, मी एकटा जातो तिला भेटायला. आता तू तिच्या घरी कशाला चाललाय? ऐकून तर घे ना पूर्ण. मी तिच्याकडे जातो आणि तिला सांगतो की राहुले तुला भेटायला मळ्यात गेलाय, कळतंय का? आणि त्याला तुमच्यासोबत लय महत्वाचं बोलायचे. जेव्हा तिला कळेल ना तू स्वतः राहुले तिला भेटायला बोलवतोय, अरे एका पायावर उड्या मारतील ती. कळतंय का? गण्या, तुझी आयडिया चांगली आहे बरं का, मग पण अशा येईल ना? अरे येईल. अरे फिदा झालेली तुझ्यावर फिदा. फक्त ती आली ना, तिला शांतपणे प्रेमानं पण तेवढ्याच कडक भाषेत समजून सांग. तिला म्हणाव, हे बघ आशा, ते राणीने जे काय सांगितलं ना ते कुणाजवळ बोलू नको, नाहीतर राहुल्या काय करेल ना ते कुणाला सांगता यायचं नाही. आणि ती नाहीतर तिला डायरेक्ट धमकी देऊन टाक. तिला म्हणाव मीच गाव सोडून निघून जाईल. मग ती जरा जागेवर येईल. कळतंय का? चालतंय गण्या, जा आशाला घेऊन ये, वाट बघतो मी. चालतंय. मी तिला सगळं व्यवस्थित समजून सांगतो. फक्त मळ्यात आल्यावर नीट बोल तिच्यासोबत. आणि हो, त्या राणीसाठी जरा डोकं शांत ठेव, नीट बोल. नाही तर रागा रागात तिला काहीतरी बोलून बसशील आणि सगळा खेळखंड व्हायचा. काय एक तर मुश्किलीने आयडिया येते डोक्यात, कॅन राहू दे इथंच. हा, त्यात कॅन महाग ठेवू. मावशी हिशोब विचारेल परत. मी आलो सांगून, तू मळ्यात जा तिकडं. काय? जा. मानलं बरं भाऊ तुम्हाला. अहो मगाशी राणी वहिनीचा रस्ता अडून जे काय तुम्ही तिला बोललात, अहो तिला वापस बोलायचं सुधारलं नाही. तिची अशी बुबडी वळली म्हणूनच ती निघून गेली तिथून. आणि तिने गेली की अशी माग बी वळून बघितलं नाही. बरं बरं भाऊ, मला एक बोलायचं होतं. बोल ना मग. जाऊ द्या, नंतर कधी बोल. बोलतो का आता? म्हणजे एवढं काही विशेष नाही. अरे भाऊ, ती बिचारी राणी वहिनी लय टेन्शन मध्ये दिसते. अहो किती सहन करावं लागतंय त्या बिचारीला. लयच बिचारी बिचारी करायला लागलं रे. लयच माया फुटू राहिली तुला. हा, तसं नाही, मला हे म्हणायचं होतं भाऊ की खंड्या, पाखरू किती बी वर उडाला ना तर शेवटी त्याला जमिनीवरच यावं लागतं. हा, त्या राणी वहिनीची अवस्था अशी झाली, तिनं तळ्यातली राहिली ना मळ्यातली. मला हेच म्हणायचं होतं भाऊ. भाऊ, अहो, त्या संत्याची तब्येत वरची वर बिघडत चालली, त्यामुळे त्या राणी वहिनीची अशी अवस्था झाली बघा. अरे बावळ्या, उलट ते आपल्यासाठी चांगलं आहे. जेवढी संतची तब्येत खराब होईल ना तेवढी राणी वहिनी माझ्या जाळ्यात अडका. कळलं का? हा, ओ हा. अहो, उठा ना. नाही पोटात घालव घालव व्हायली ग. आकुडी पोटा. अहो 2 घास खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही ग, भाकरीचा घास जरी खाल्ला तर उलटी यायला लागले.
अहो असं बोलून कसं चालेल बरं? एकतर सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही, त्याच्यामुळे ती दारू अजून तुम्हाला त्रास देती. त्या दारूनीच घात केलाय मा. आयो आता भाकरे गोड लागाय ना. म्हणत होती तुम्हाला दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. बघितलं ना आज दारूमुळे काय अवस्था झाली तुमची. एकतर तुम्ही काही खाल्लं नाही, त्याच्यामुळे अजून तुमचा त्रास वाढतोय. एक काम करा, उठा तुम्ही आता आणि थोडस तरी खाओ, थोडं बरं वाटेल तुम्हाला. पाणी दे पाणी दे. हे घ्या, उठा. अयो काय होते? बरं वाटतंय आता. आता पोटात तुटल्यासारखं झालं रे बाबा काहीतरी. अहो तुम्ही ना 2-1 घास खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मग मी तुम्हाला ना गोळ्या आणून देते. हा हे घ्या, हे घ्या. राम राम. आईला कुठं जाऊन बसले रे? आंघोळीला गेली का काय? आईला दिसेना झाली. अवघड कार्यक्रम हो. कामच टाइमला कुठं जाऊन बसते माहिती काही बाई? दिसतंय कोणी? आज नाही ना, कोणीच दिसा नाही. बघ बघ, नीट बघ, दिसन. हा ना, दिसली खाली पाहिजे. वाकून बघ जरा. हा ना, बघ ना, इकडून दिसत आंघोळीला गेली काय की? कोणाला शोधतोय पण? ते आपल्या आशा. आशा वहिनी, तुम्हाला शोधत होतो मी. काय करतो इथं? ते अर्जंट मध्ये महत्वाचं काम आलं, एक लय महत्वाचं काम आहे, त्याच्यामुळे आलो इकडे जरा लपचपत. काय काम आहे? ते अरुण भाऊ कुठे आहेत? ते गेले तालुक्याला, यायला उशीर होणार आहे. काय झालं? काय नाही, कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून जरा लपचपत आलोय. काम तसं जोखमीच आहे हो. एवढं काय डोंगर कोसळलाय तुझ्यावर? नीट सांग मला. अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला. ते काय झालं, सकाळी मी आणि राहुल्या आपल्या गावातल्या पारावर बसलो होतो गप्पा मारत. तर बसल्यापासून राहुल्याच्या तोंडात नुसतं आशा 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 आशा. अहो सकाळपासून तुमच्या नावाचा जप चालू केलाय त्यांनी, माहिती का तुम्हाला? मला म्हणला तू जा आणि आशा वहिनीला त्या पडक्या वाड्याच्या तिथं घेऊन ये म्हणला लवकर. तो का नाही आला? हाय का आता? अहो वहिनी, एवढ्या सुंदर आहेत तुम्ही, जरा बुद्धीचा पण वापर करायचा ना. अहो म्हणजे मला सांगा, राहुल्या जर तुम्हाला भेटायला आला आणि राणीने जर बघितलं, वेगळाच मॅटर झाला असता का नाही तो. म्हणून तो म्हणला, गण्या तू तडक जा आणि आशा वहिनीला असतील तशा कंडिशन मध्ये घेऊन ये म्हणला त्या पाडक्या वाड्याजवळ. लय महत्वाचं बोलायचं. नक्की राहुल्यानीच बोलवलंय का तुझा कोणता नवीन शहाणपण आहे? माझ्या डोक्यात काय दगड पाडलाय काय? कशाला शानपणा करू मी? आपलं काय त्यात मतलबच नाही बरं. त्याचं महत्वाचं काम आहे आणि त्याला तुमच्यासोबत ना लय महत्वाचं बोलायचं. त्याला सकाळपासून उगा आपलं तुमचं नाव घोका लागलाय, म्हणलं भेट घडवून द्यावी आपली. बाकी काय नाही, समाजकार्य. हा चला बरं पटकन. बर तुझा हा. आलेच मी. पण गण्या, तिथं जर काही शहाणपणा झाला, काही गडबड झाली तर गाठ माझ्याशी. काही गडबड नाही, काही शानपणा करणार नाही. तुम्ही काय करा, शांत डोक्याने या. हा लय महत्वाचं बोलायचं त्याला, उशीर लावू नका. हा पडका वाडा माहिती ना तुम्हाला? माहिती. हा वाडा पडायच्या आधी या. अरुण भाऊ, तुम्ही इकडं कसं काय? अरे वहिनी, आम्हाला कळलं की संतची तब्येत लयच खराब आहे. आता जवळचा माणूस आहे, रावलं नाही म्हणून आलो बा भेटायला. बरं झालं तुम्ही आले अरुण भाऊ.
ए अरे उठू नको झोप झोप झोप. सांगत्या तुला असं बघवत नाही रे. असं बघून आहे ना डायरेक्ट काळचा चर्रकन होत. आता तू असा पडू नये. वहिनी बाय कशा सुकल्यात. अरुण भाऊ मॅच माझ्या हाताने माझ्या संसाराचा वाटोळ करून घेतलं. आता कळायला लागले मला. ए सांगत्या अरे तू असा घरात पडला बिट्या. हा अरे काम धंद्याचे दिवस आहेत. नाही म्हणत असं राणी वहिनीचं नशीबलंय चांगलंय. फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. कसं आहे सांगत्या योग्य वेळेत योग्य माणसाची पारख केली ना की सगळं दुःख एका रात्र्यात पळून जात नाही का. अरुण भाऊ मला ना यांना ना गोळ्या द्यायचे. तुम्ही थोड्या वेळाने या ना यांच्याशी बोलायला. येडीस का काय रे तू. अरुण भाऊ एवढा मोठा माणूस विचारपूस करायला आलाय आणि तू जा म्हणायला लागलीस त्याला. अरुण भाऊ हिच म्हणावं नका घेऊ. बसा तुम्ही. माझ्या काळजी फुटी म्हणायला लागली ती. मला वहिनीचा अजिबात वाईट वाटत नाही. उलट मला त्यांचा लय अभिमान वाटतो. पाय ना आता तू असं घरात पडू नये. तुझ्यासाठी किती तुटत्यात. एवढ्या सुंदर आहे तरी तुझ्यापाशी राहत्यात. राणी वहिनी सारखी बायको ज्याच्या पदरात पडल ना त्याला मरता मरता बी स्वर्ग भेटल. अरुण भाऊ मेले राणीचं कसं होईल. ए काही कसं बोलतो रे. आणि जर समजा तुला काही झालंच ते अरुण भाऊ कशाला आहे. होय वहिनी तुम्हाला काही बी गरज पडली तर बिंदास आपल्याकडे यायचं. आपण बसेलच आहे. फक्त घेणारा पाहिजे. काय अरुण भाऊ आम्हाला काही पैशाची गरज नाही. देव आहे आमची काळजी घ्यायला. वहिनी कसं आहे अशा टायमाला देव सुद्धा मदत करीत नाही बरं का. जिथं देव मदत करीत नाही तिथं हे अरुण भाऊ कामी पडतो. काय संत्या काळजी घे. येतो. खंड्या चाल. बघितलं राणे एवढा देव माणूस आहे हो. गावात एवढी वचक असून सुद्धा गरीबाची इच्छारपूस करून गेले. आखिर तुम्हें आना है जरा दे. हा केव्हापासून वाट बघतो पण आली का नाही ती. अरे येणार रे. मी वैयक्तिक जाऊन दारात असं निरोप दिलाय. आले काय काय सांगितलंय. म्हणलं तर त्याच्या मनात सकाळपासून आशा 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 चालू आहे. येणार ती. ते जाऊ दे तू निरोप बरोबर दिलाय ना. अरे लाजली माहिती का तुझं नाव काढल्या काढ. येणार ती. मला वाटतंय का ना तुझा निरोप ऐकून ते आणणार आणि संत्याला सोबतच घेऊन येणार. असलं काय बी आपशकून बोल नको रे. चांगलं हा बघ ते आली. या या काय राहुल एवढं सुनसान वाढत मला एकटीला कशाला बोलवलं. आणि निरोप द्यायला तू यायचं ना. ह्याला कशाला पाठवलं मी दारात. अच्छा मी तर तुला भांडण करायला नाही बोललो. तुला काही गोष्टी बोलायच्या समजून पण सांगायचे. सांग की मग काय बोलायचंय. त्या राणीच्या पाठीमागे काय लागले का तू. हा तिनं तुला चांगली मैत्रीण समजून सगळं सांगून बसली. त्याचा गैरफायदा घेते काय. हे अशा इकडे बघ त्या राणीला त्रास द्यायचा नाही काय आता सांगून ठेवतोय. राणी 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 परत राणी. अरे राहुल तो डोक्यातला आजार काढ. अरे लग्न झालंय तिचं. संत्याची बायको आहे ती. करतो तिचा संसार. किती माग लागणार तिच्या. हो आशा वहिनी जरा तोंड सांभाळून बोला. काय का न्या तो आमच्या दोघांमध्ये बोलू नको. हे आमच्या दोघात चालू आहे. तिकडे जाऊन राखण कर जा. आणि राहुल अजून किती दिवस राणीच्या नावाने रडणार आहे तू. लई मजा मारली तिच्या सोबत. ती तुझी कधीच होऊ शकत नाही बघ. त्याच्यापेक्षा तू एक काम कर. तिला सोड आणि माझ्याकडे ये.
तू मुद्द्याचं बोल. राणीला त्रास देणं कमी कर. त्रास? मी कधी तिला कुठं त्रास दिला? मी तर उलट तुमच्या दोघांची मदत करायला निघाली. तू एक काम कर, राणीला तिचा संसार करू दे. तू माझ्याकडे ये. मी एवढंच बोलते. तू अजून तिथंच आहे का? हो, तू माझ्यासोबत ये. तुला ह्या गावात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही मी. तसं पण माझा नवरा माझ्या मुठीत आहे आणि काही दिवसांनी ह्या गावाची सत्ता माझ्या हातात येणार आहे. तुला राजासारखं ठेवीन मी. तू माझा आई, राणीला सोड आणि माझ्याकडे ये. अगं असं तुला डोक्यावर पडले काय? तुला याच्या आधी सांगितलं का ना तू आणि मी एकत्र येऊ शकत नाही? ह्याच्या आधी पण सांगितलं, आता पण बचाव सांगतोय. माझं फक्त राणीवर प्रेम आहे आणि आयुष्यभर राणीवरच राहणार आहे. आणि तुला आत्ताच सांगतोय, अशा आमच्या दोघांना जर वेगळं करायचा विचार केला ना, तर हा राहुल काय करणार याचा नेम राहुलला पण नाही. असं म्हणजे तू माझ्या ऑफरला लाथ मारतोय? हा, मारली जा. ठीक आहे, तू जर माझं ऐकणार नसशील तर राणी आणि तू ह्या गावात जिवंत राहणार नाही. काय करणार? काय करणार? उद्याच्या उद्या अण्णाकडे जाते. अण्णाला, संत्याला, गाववाल्यांना तुझ्या तर राणीत काय चालू आहे ना, मळ्यात लपून छपून काय करताना ते वडून वडून सांगते. तुमच्या दोघांचे पुरावे उभे करते. तुला किती वेळा सांगितलं रे? हा, नीट बोल आशा वहिनी सोबत म्हणून. हा, कळत नाही का तुला? ती बाकी कशी बोलते आधी? गण्या, हा. तू राहुल्यापेक्षा हुशार आहे बघ. पण कसं का असा ना, राहुल्या माझा आहे. तू जा तिथं जाऊन राखण कर. जा. राहुल, विचार कर. तुला जर राणीची इज्जत, तुझे हातपाय साबूत ठेवायचे असेल ना, तर मी जे म्हणते ना ते कर. हा माझा वेडेपणा नाही बघ. राणीचा नाच सोड आणि माझ्याकडे ये. येते मी. तुला किती वेळा समजून सांगितलं होतं मी. हा, नीट बोल, जरा डोकं शांत ठेव. राणीचं नाव घेतलं की काय डोक्यात भूत शिरतर तुझ्या? गेली बाया ती चिडून, आता काय करेल काय? जाऊ दे का ना. हे खंड्या, खंड्या कसला विचार करतो? कसला नाही भाऊ. भाऊ, त्या राणी वहिनी रावल्याकडे पण जाऊ शकत होत्या ना पैसे मागायला. अरे खंड्या, त्या रावल्याचं काय खरे रे? मला सांग, करून करून काय करीन तो? गोळ्या आणून दे. बाबू, त्या संत्याचा आजारनं मला काही साधा वाटत नाही. मामा आहे ना, तो पण बेवडा होता. सेम असंच आजार होता त्याचा. लई मोठा दवाखान्यात न्यावं लागलं. अरे मरणाचा पैसा लागला. मला सांग, ह्यो रावले एवढे पैसे कुठून आणि? हा, होय. हो, बरोबर आहे भाऊ तुमचं. भाऊ, ते तुम्ही राणी वहिनीला मागाशी म्हणत होतात की ती स्वतः येऊन तुमच्या पाया पडन, मग हीच ती वेळ आहे का? ह्योच तो प्लॅन आहे काय? खंड्या, तिला फक्त एकदा संत्याला दवाखान्यात न्यावते, मग पाय आरून भाऊ कसा गेम बसवतो. नाही जर ती स्वतः येऊन पायापाशी पडली ना, तर नाव सांगणार नाही आरू. अरुण भाऊ, तुमचा मेंदू म्हणजे ना कारखानाच आहे बघा, कारस्थानाचा. आता कशी ती तुमच्या जाळ्यात येते बघू. खंड्या, ही फक्त सुरुवात आहे. राणी वहीन एकदम माझ्या हातात येऊ दे, मग पाय मी तर रावल्याला कसं गायब करतो. कोणाला पत्ता सुद्धा लागू देणार नाही. गावातले लोक म्हणत असतील ना की रावल्यानं अरुण भाऊवर हात उचलला, पण अरुण भाऊनं काहीच केलं नाही. बाबू, ईट का जवाब पत्थर से नहीं, जान से देता है अरुण भाऊ. कळलं का? हो. तू काय कर, फक्त ती संत्याला दवाखान्यात कधी नेते याच्यावर लक्ष ठेवून राहा. हो भाऊ.
मायो अरे बाबो खंड तू कशाला इकडे आलाय? ते संत्याचा वरडण्याचा आवाज आला म्हणून. आयो बाबो तुला काय करायचंय? तू जा बरं इथून. माझी दारूमुळे त्यांच्या पोटात दुखते. तू जा इथून. आम्हाला आमच्या हालातीवर सोडून दे. वहिनी, तुम्ही जसं समजायलात का तसा नाहीये मी. संत्याचा मित्र आहे मी. आणि त्याच्या हाल बघून असं वाटतंय की त्याला दवाखान्यातच न्यावं लागेल. बाकी येतो ना. बाबो पोटात काय झालं रे बाबा? अहो होईल सगळं नीट. आली का तू? खंड्या सांगत होता रात्री संत्याचं लय दुखत होतं म्हणून. राणे, मला तुझ्या संसाराची अवस्था नाही बघवाना ग, म्हणून धावत पळ तुला भेटायला आले. शेवटी कशी का ना तू माझी मैत्रिणी, ती पण जीवा भावाची है की नाही? मला आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत बोलायचंय राणे, लय महत्वाचं बोलायचंय. वेळ हातातून निघून चाललीये. तुझा काय निर्णय असेल ना राणे ते मला आत्ताच कळव. हे काय करते तू? मला पण तुझ्याशी बोलायचंय, पण इथं नको. आधीच यांना लय त्रास होतो. त्रास? याला कसला त्रास होणार आहे? याचा अर्ध आयुष्य बाटलीत गेलंय. आणि तू किती लुडबुड करणार आहे ग? मला काय ना ते आत्ताच्या आत्ता निर्णय सांग. अगं मला पण तुझ्याशी बोलायचंय, पण इथं नको. आणि इथं तू ना काही पण बोलू नको. काही पण बोलायला नाही आले मी. मला माहितीये ना तुझा नवरा आजूबाजूला असला का तुला बोलायला भीती वाटते. आणि का ग राणे, तू अशी किती काळ लपणार आहे? मी लपत नाही. तुझे बोलते ना ते मला समजते समज. ठीक आहे, माळ्यात ते दुपारी तिथं कोणीच नसतं. तिथं काय असेल ना तुझा निर्णय मला कळव, नाही तर पुढचं मी बघते मग काय करायचंय मला ते. ठीक आहे, येईल मी मळ्यात, पण तू आता नाही इथून जा. जाते, पण लक्षात ठेव वेळेवर यायचं. वेळेवर जर नाही आली ना तुझ्या ह्या संसाराची राख होताना मी बघेल.